नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। अकोला तालुक्यातील गणोरे येथे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रचार सभा संपन्न। खेड तालुक्यामध्ये सर्वात श्रीमंत उमेदवाराची संपत्ती 18,81,00,000, राजकीय नेत्यांची संपत्ती आली जनतेसमोर। निवडणुकीमध्ये सहकार्य केलं नाही तर ऊस गाळप करणार नाही, राजेंद्र नागवडेंचा इशारा। आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे आणि राजकर्त्यांचे दुर्लक्ष, आगामी निवडणुकीमध्ये मतदानावर टाकला नागरिकांनी बहिष्कार। बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। अकोला तालुक्यातील गणोरे येथे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांची प्रचार सभा संपन्न झाली आहे। दरम्यान भाजपतर्फे जनतेला फक्त आश्वासनेच मिळालीत अशा शब्दांमध्ये अजितदादा पवारांनी भाजपवरती टीका केली आहे। अकोला तालुक्यातील गणोरे येथे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांची प्रचार सभा पार पडली आहे। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांना मिनी विधानसभा निवडणुकांप्रमाणे बघितलं जात आहे। भाजप सरकारच्या गेल्या 2.5 वर्षांच्या कालावधीमध्ये समाजातील कोणताच घटक समाधानी नाहीये। या सरकारनं शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अनेक निर्णय घेतलेत, त्यांना अडचणीमध्ये टाकलंय। निवडणुका आल्या की भाजपतर्फे जनतेला आश्वासनांचं गाजर दाखवलं जातं। नोटाबंदी करून आता 90 दिवस उलटलेत, पण या नोटाबंदीच्या निर्णयामुळे काय साध्य झालंय तेच अजून स्पष्ट झालेलं नाहीये। मुख्यमंत्र्यांना ठोस असा निर्णय घेता येत नाही। प्रत्येक गोष्टीवरती मी पाहतो, चौकशी करतो, कमिटी नेमतो अशी उत्तरे मुख्यमंत्र्यांकडून दिली जात आहेत, अशी टीका अजितदादा पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे। आपल्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे मोडकळीस आणण्याच्या करता यांनी पावलं उचललेली, म्हणून भाजप शिवसेनेचं सरकार नको, म्हणून उद्याची जिल्हा परिषद तालुका पंचायत त्यांच्या हातामध्ये नको। त्याकरता नव्या दमाच्या तुम्ही बघितल्या आमचे उमेदवार अजूनही जरी केंद्राचं राज्याचं सरकार नसलं तरी छोट्या छोट्या लाभार्थींचा लाभ देण्याच्या करता पंचायत समिती महत्वाची, जिल्हा परिषद महत्वाची, आणि म्हणून तुमच्या सर्वच्या सर्व जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळाचं चित्र त्या ठिकाणी निवडून आलं पाहिजे। त्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम आपण उद्याच्या 16 तारखेला केलं पाहिजे। त्याच्याशिवाय आता गत्यंतर नाही, त्याच्याशिवाय तुम्हाला मला पर्याय नाही। म्हणून आपल्या सर्वांच्या भवितव्याच्या करता आपण अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे। आज पाण्याचं नियोजन देखील या सरकारला नीट करता आलं नाही, त्याच्यामुळं रब्बीचा खरीपाचं पाण्याचं नियोजन गडबडलं आणि त्याचा फटका शेतकऱ्याला बसला। आज 20 दिवसा ढवळे आपल्याला देत नाही। मी त्यांना म्हणलं आता महाराष्ट्र आम्ही स्वयंपूर्ण विजेच्या बाबतीमध्ये केला, भारनियमन दूर झालं, माझ्या शेतकऱ्याला दिवसा ढवळ्या द्या ना पाणी, का तुम्ही प्लांट बंद ठेवले? परवा परळीला गेलो, तिथले विजे तयार करण्याचे प्लांट बंद आहे, असं बंद ठेवायचं आणि शेतकऱ्याला रात्री पाणी द्यायचं? त्यांना कळत नाही दिवसा पाणी द्यायला का? तर शेतकऱ्यांना त्यांच्या काही घेणं देणं राहिलेलं नाही। म्हणून आपल्याला उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांची जागा दाखवण्याचं काम निश्चितपणे केलं पाहिजे। सचिन खरात, C24 तास, अकोले। केंदूर पाबळ जिल्हा परिषद गट आणि गणातील निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रसार सुरू केलाय। दरम्यान या गटातील केंदूर करंदी गणातील उमेदवार सविता पराड यांनी कार्यकर्त्यांसह घरोघर जाऊन मतदारांशी संवाद साधलाय। निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचार यंत्रणा वेगामध्ये राबवण्यास सुरुवात केली आहे। या गटातील केंदूर करंदी गणातील उमेदवार सविता पराड यांनी कार्यकर्त्यांसह गावे आणि वाड्या वस्त्यांवर जाऊन मतदारांशी संवाद साधलाय। यावेळी केंदूर ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सदस्यांनी या प्रचारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची मतदारांना माहिती दिली आहे।
ज्येष्ठ कार्यकर्ते आबा पराड यांनी तीनही उमेदवार अत्यंत सक्षम असल्याची माहिती दिली आहे. पावळ केंदूर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सविताताई बगाटे आहे आणि केंदूर गणातून सौभाग्यवती सविताताई पराड आहे आणि पावळ गणातून पैलवान सुभाष उमाप आहे आणि पक्षानं अर्थात आपले नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी विचारपूर्वक तीनही उमेदवारांना पक्षाची उमेदवारी दिलेली आहे आणि तीनही उमेदवार सक्षम आहे, समाजामधले आहे, लोकांमधले आहे आणि तिन्ही उमेदवारांना प्रशासन कसं चालवायचं याचा दांडगा अनुभव. केंदूर ग्रामपंचायत सदस्या वंदना ताठे यांनी विजय हा निश्चितच होणार अशी माहिती दिली आहे. मी वंदना राजाराम ताठे, ग्रामपंचायत सदस्य केंदूर. मी बोलते. सविताताई पराड या पंचायत समितीत उभ्या आहेत, तर त्यांचं 100% निवडून येणार आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते संभाजी पराड यांनी उमेदवार सविता पराड यांची निवड सार्थ असल्याचे सांगितले. आणि तुम्ही दिलेली जबाबदारी आमच्या सविताताई पराड खऱ्या अर्थानं केंदूर गावचे आदर्श सरपंच, म्हणजे नुसतंच आदर्श सरपंच नाही, अनेक छोट्या मोठ्या वाड्यांमध्ये शाळेची कामं असतील, दवाखान्याची कामं असतील, ग्रामपंचायतची कामं असतील, रस्त्याची कामं असतील, अनेक विकास कामं या ठिकाणी प्रमोद साहेब पराड यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहेत. गावठाण असेल, तिटेमाळा असेल, पराडमाळा असेल, बसूरतळ असेल, या ठिकाणी जाऊन ठाकर समाजांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि कशा प्रकारे आम्ही काम केलं पाहिजे हे सुद्धा आम्ही प्रचाराच्या दरम्यान जाणून घेतलं. त्याचप्रमाणे त्यांना आम्ही कुठली कामं करणार आहोत किंवा त्यांच्या काय समस्या आहेत यावर योग्य त्या प्रकारे उपाययोजना करून त्यांच्या त्या समस्या 100% सोडवणार आहे. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. येळकोट जय मल्हारच्या जयघोषामध्ये धामणी गडावर माघी पौर्णिमा जल्लोषामध्ये साजरी करण्यात आली. राज्यभरामधून जवळपास 50,000 भाविकांनी खंडोबा देवाचं दर्शन घेतलंय. खंडेराय म्हणजे अखिल महाराष्ट्राचं आराध्य दैवत. अशा या आराध्याची माघी पौर्णिमा आंबेगाव तालुक्यातील धामणी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये पार पडली आहे. म्हाळुंगे, पडवळ, गावडेवाडी, लांडेवाडी, पिंपळगाव, निरगुडसर यासह शिरदाळे, पहाडदरा, वडगाव, लोणी, मांदळेवाडी आदी गावातील भाविकांनी यावेळी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पारंपरिक पद्धतीने साजरी होणारी यात्रा म्हणून संपूर्ण राज्यामध्ये धामणीची यात्रा सर्वश्रुत आहे. बगाडाची आणि बैलांची मिरवणूक या यात्रेचं मुख्य आकर्षण असतं. यावर्षी बगाड मिरवणुकीचा सोहळा संपन्न झालाय. पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये गावागावांमधून आलेली बगाड पाहण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. या यात्रेचे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे देवावर नितांत श्रद्धा असणारे म्हाळुंगे आणि गावडेवाडी येथील भाविक आजही बैलगाडी झुंपून देवदर्शनासाठी येत असतात. याबाबत भाविकांनी C24 तासशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. 4 वर्षापासून पूर्वजापासून येते. आता कुठून आले तुम्ही? आता माळुंगे पडवरून. किती वर्षापासून येते तुम्ही? फार पूर्वज म्हणजे आमच्या जवळ जसं आम्हाला कळत नसतं आम्ही लहानपासून आजोबा, वडील, पंजोबा. तुमचा हा कुलदैवत आहे का? खंडोबा धामणीच. आणि आता तुम्ही पारंपरिक पद्धतीने किती वर्षापासून येते साधारणपणे? आम्हाला सांगता येत नाही, आमच्या वाडवडिलापासून येते, जसं कळत नाही तसं आम्हाला येते. बरं, आता तुम्ही तिथे गेल्यानंतर नक्की काय करणार? यात्रेला गेल्यानंतर देवाला तळे बांधर करायचं, निवृत्ती करायचं, सकाळी देवाला पहिले पाय पडून आणायची, बैलांची मिरवणूक असते सकाळी 10 वाजता. मंदिर परिसरामध्ये या निमित्तानं मोठी यात्रा भरलेली होती. खेळणी, संसार उपयोगी वस्तू, शेतीसाठी अवजारे, पाळणे, खाऊ गल्ली आदी वस्तूंनी यात्रा सजली होती. या खरेदीसाठी लहानग्यांनी तसेच महिला भगिनींनी मोठी गर्दी केली होती. यात्रेकरूंच्या मनोरंजनासाठी पहिल्या दिवशी अंजली नाशिककर तर दुसऱ्या दिवशी मंगला बनसोडे यांच्यासह नितीन बनसोडे यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. धामणी, पहाडदरा, शिरदाळे येथील ग्रामस्थांनी उत्तम नियोजन करून ही यात्रा पार पाडली आहे. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. मी पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं
एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. राज्य निवडणूक आयोगानं निवडणूक लढवताना आपल्या कुटुंबाची एकूण संपत्ती देणं बंधनकारक केलंय. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांची एकूण संपत्ती आता जनतेसमोर आली आहे. या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी याचा आढावा घेतलाय. राज्य निवडणूक आयोगानं निवडणूक लढवताना कुटुंबाची एकूण संपत्ती देणं बंधनकारक केल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांची एकूण संपत्ती आता जनतेसमोर आली आहे. याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आमचे प्रतिनिधी निलेश आंधळे यांनी केला असता खेड तालुक्यातील सर्वात श्रीमंत उमेदवाराची 16,81,00,000 तर सर्वात गरीब उमेदवार केवळ 2,000 रुपये एवढी संपत्ती असल्याची माहिती पुढे आली आहे. खेड तालुक्यातील पंचायत समितीसाठी महाळुंगे गणामधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी अर्ज दाखल केलेले रोहिदास तुपे यांची एकूण मालमत्ता 16,81,79,821 इतकी असल्याचं समोर आलंय. तर याच गणातील भाजपचे उमेदवार संदीप सोमवंशी यांनी 13,33,99,057 इतकी मालमत्ता दाखवून दुसरा क्रमांक मिळवलाय. त्यांच्या पाठोपाठ याच गणातील शिवसेनेचे उमेदवार हनुमंत अनंत कड यांनी 11,10,79,262 इतकी संपत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या पाठोपाठ अनिल बाबा राक्षे यांची 12,65,64,398 तर भाजपचे तालुका अध्यक्ष अतुल देशमुख हे सर्वात जास्त शेती असणारे आणि 10,20,26,433 इतकी मालमत्ता जाहीर करून 5व्या क्रमांकावर आलेत. त्यांच्या पाठोपाठ मोठी शेतजमीन असणारे माणिक कदम हे देखील पाईट पिंपरी गटामधनं नशीब आजमावत आहेत. एकीकडे उमेदवार कोटीच्या कोटी घेत असताना अश्विनी गंगाराम वायाळ या काँग्रेसच्या उमेदवाराची एकूण मालमत्ता 2,000 रुपये असल्याचं समोर आलंय. याबाबत अश्विनी वायाळ यांची सविस्तर प्रतिक्रिया घेतली असता आपण गरिबांसाठी काम करण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी सांगितलंय. आणि मला गरीब लोकांसाठीच काम करायचं. आपण कोणता अजेंडा घेऊन लोकांपर्यंत पोहोचतात? मी म्हणजे पाणी टंचाईवरती त्यांनी बरेचसे प्रश्न म्हटले, म्हणजे असं बोलले की आम्ही पाणी आणून मिळवून देऊ करबोडी धरणाचं किंवा सेच प्रकल्प. त्याच्यामध्ये अनेक गरीब लोकांची शेतजमीन गेली आणि त्या कुटुंबियांची म्हणजे मुलं अजूनही बेरोजगारच आहे, त्यांना रोजगार मिळालेला नाही. आणि त्याच्यानंतर पाणी टंचाईमध्ये त्यांनी कुठलाही विकास केलेला नाही. ते सगळं मला मिळवून द्यायचे त्यांना, त्यासाठी मी काँग्रेसकडून आहे. आणि मला सगळे कार्यकर्ते त्यांच्या जुने मला हेल्प करतील असं मला वाटतं. खेड तालुक्यात सगळ्यात तरुण उमेदवार म्हणजे 10वी पासूनच तयार झाले आणि माझं वय बसत नव्हतं, नाहीतर ह्याच्या आधी मी आले असते. निलेश आंधळे, C24 तास, राजगुरुनगर. मंचर अवसारी गटामध्ये शिवसेनेचा जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार प्रज्ञाताई भोर आणि पिंपळगाव अवसारी गणाचे उमेदवार वसंतभाऊ राक्षे यांना पेठ पारगावमध्ये चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. मंचर अवसारी गटामध्ये शिवसेनेचा प्रचार चालू असताना जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार प्रज्ञाताई भोर आणि पिंपळगाव अवसारी गणाचे उमेदवार वसंतभाऊ राक्षे यांना
पेठ पारगावमधनं महिलांचा आणि जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शिवसेनेच्या माध्यमामधनं आमच्या गावी चांगली कामे झाली आहेत. अजूनही बरीच कामे बाकी आहेत. राहिलेली कामे पूर्ण करून देण्याकरता आम्ही शिवसेनेला मतदान करणारच असा विश्वास पेठ पारगावच्या जनतेने व्यक्त केला आहे. मात्र काय कामे करायला हवीत याचाही पाडा पारगावकरांनी वाचलाय. तसेच पेठ पारगावच्या जनतेनं त्यांना विजयी होण्याचा आशीर्वादही दिलाय. दादांच्या माध्यमातून खूप कामं झालेली आहेत. त्यांनी आमचं एवढंच स्वीकारावा का आम्हाला पाणी आणि वीज एवढं भरपूर द्यावं. आणि महिला बचत गटांचं मी महिला मंडळामध्ये मी पण आहे. आमच्या 40 बाय आहेत महिला गटामध्ये. आम्ही सगळ्यांनी निर्धार केला शिवसेनेला मतदान करणार. मला तर ठाम माझा विचारायचे पहिल्यापासून मी शिवसेनेचीच आहे. मी मतदान करीन. माझ्या 40 महिला आहे ना त्यांना सुद्धा सांगा मतदान. मी तर करणारच आहे पण माझ्या 40 महिला आता मी सांगन त्यांना का आपण ठायबसनी दादांनाच मत करायचं. तेव्हा आंबेगावकरांचा शिवसेना उमेदवारांना किती पाठिंबा मिळतोय हे निवडणुकीनंतरच ठरेल. मी प्रज्ञा सुरेश भोर जिल्हा परिषदेसाठी या ठिकाणी या मतदारसंघात मी निवडणूक लढवत आहे. माझ्याबरोबर वसंतदादा राक्षे हेही पंचायत समितीला निवडणूक लढवत आहे. आम्ही दोघेही दादांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवत असताना समाजातील काय प्रश्न आहेत या पारगाव गावामध्ये आज आम्ही इथं आहे. तर इथे पाण्याचा प्रश्न फार मोठा गहन प्रश्न निर्माण झालेला आहे. आम्ही ज्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळेस मी रस्ते बोरवेल खडकातल्या टाक्या काही रस्ते घुलेवस्तीचे रस्ते वगैरे आम्ही केलेले आहेत. पण मधल्या काळामध्ये जी काही कामं झालेली नाही आहेत ती कामं करण्यासाठी आम्ही दोघांनी यासाठी शपथ घेतो की आम्ही या ठिकाणची सगळी कामं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाण्याचा प्रश्न असेल बाकी काही साहजी असतील ते आम्ही करणारच आहोत. सगळ्यांनी आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या. समाजाने आम्हाला काम करण्याची संधी द्यावी अशी मी समाजाला नम्र विनंती करते. येत्या 21 तारखेला धनुष्यबाणाच्या पुढचं बटन दाबून आम्हाला दोन्ही उमेदवारांना विजयी करावं असं मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करते. या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाच्या माध्यमातून आज या ठिकाणी प्रचार या ठिकाणी चालू आहे. मी वसंत महादूर राक्षे पंचायत समितीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे. माझ्याबरोबर सौभाग्यवती प्रज्ञाताई सुरेश भोर याही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आदरणीय या लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय खासदार शिवाजीरावदादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होत आहे. या ठिकाणी सातगाव पठारावर आम्ही ज्या घरोघरी फिरत असताना या ठिकाणी दादांच्या माध्यमातून जो विकास झालेला आहे तो जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहे. परंतु सातगाव पठारावर या ठिकाणी आम्ही पारगाव गंगेवाडी या ठिकाणी आज या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी काही थोडेफार पाण्याचा प्रश्न आहे. तो पाण्याचा प्रश्न आम्ही या ठिकाणी दादांच्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून भविष्यकाळामध्ये आम्ही जनतेला या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्हाला या ठिकाणी भरघोस मताने निवडून द्या. आम्ही दोन्ही प्रश्न पाण्याचा प्रश्न असेल इतर काही रस्त्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचं या ठिकाणी काम करू. आदरणीय दादांच्या माध्यमातून या ठिकाणी बरेचसे या ठिकाणी कामं झालेली आहेत. मग समाजभवन असेल घाटाची कामं असतील ही सर्व कामे या ठिकाणी चालू आहेत. भविष्यकाळामध्ये देखील प्रज्ञाताई आणि मी पंचायत समिती म्हणून माध्यमातून दोन्ही सर्व राहिलेली कामं पुरी करण्याचं या ठिकाणी मी या ठिकाणी जनतेसमोर सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि याही पुढं या ठिकाणी हेच काम करण्याचं मी या ठिकाणी लोकांना सांगत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. स्वप्नील जाधव C24 तास मंचर. माणिकदौंडी परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मला सोडवायचा आहे. हे माझं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी पंचायत समितीचे प्रतिनिधित्व करण्याची मला संधी द्या असे आवाहन माणिकदौंडी पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल ढाकणे यांनी मतदारांना केले. दरम्यान आता सर्वच उमेदवार प्रचारासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. माणिकदौंडी परिसरातील सुमारे 35 गावांना जायकवाड जलाशयामधनं पिण्यासाठी पाणी मिळावं यासाठी गेल्या 13 वर्षांपासून आपला संघर्ष सुरू आहे. पिण्याच्या पाण्यासाठी परिसरातील भगिनींना वन भटकंती करण्याची वेळ येऊ नये असं आपलं स्वप्न आहे. माझं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी पंचायत समितीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला द्यावी असे आवाहन माणिकदौंडी पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल ढाकणे यांनी केले आहे. माणिकदौंडी पंचायत समिती गणाच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ढाकणे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते शहादादा शिरसाट हे होते. यावेळी अनिल ढाकणे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. गेली 20 वर्ष झाले मित्रांनो, माझे भाऊ प्रताप काका ढाकणे 2 आमदारकीला पडले असतील पण 3200 मतांनी पडले. पाण्याने कुठल्याही प्रकारचा घरचा माणूस उभा राहिला म्हणून लगेच प्रचाराला निघालो असं केलेलं नाही. 20 वर्ष झालेले आहेत मित्रांनो. तुम्हाला सांगतो प्रताप काका फक्त
3200 मताने पडले. आदरणीय ढाकणे साहेब जर या ठिकाणी बाहेर निघाले असे तर ओपन मला सांगा. ढाकणे साहेब कुठल्याही गावात गेले असते तर 3200 ऐवजी माझ्या मते 11,000 मताने ढाकणे साहेबांनी प्रताप ढाकणेला निवडून आणलं असतं. पण मित्रांनो, ढाकणे साहेब कधीही स्वतःचं राजकारण पाहिलं नाही, स्वतःचं हित या तालुक्यामध्ये पाहिलं नाही, परंतु माझा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे. तेव्हा आम्हाला कार्यकर्ता म्हणून मी या तालुक्यामध्ये त्यांचा पुतण्या म्हणून या ठिकाणी फिरत नाही, माझा कार्यकर्ता म्हणून या तालुक्यामध्ये फिरत आहे. गेले 20 वर्ष आदरणीय प्रताप काका ढाकण्यांच्या खांद्याला खांदा लावून या तालुक्यामध्ये मी काम करत आहे. कुणी कोणाचा काही कवडीचा संबंध नसणाऱ्या अनेक लोकांना तुम्ही त्या ठिकाणी मदतीचा हात दिला. मत मागता, अरे या तालुक्याचा 25 वर्षाची खळगी भरण्यासाठी आम्ही उभे आहोत, आमचा संसार करण्यासाठी या ठिकाणी उभे नाहीत. दरम्यान यावेळी ज्येष्ठ नेते शहादेवदादा शिरसाट यांनी यावेळी राजळ्यांवर टीका केली आहे. त्यावेळी ते म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा वापर फक्त मते मिळवण्यासाठी केलाय. त्यांनी अनेक पक्षांमध्ये प्रवेश केला, मात्र कुठेच एकनिष्ठ राहिले नाही. माणिक दौंडी परिसराला याच्या जाचामधनं मुक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. पाऊस काळात सुद्धा पाणी राहत नाही. तुमच्याकडे भरपूर नियोजन झाल्या, तलाव झाले, पण ते दरवर्षी दुरुस्त झाले पाहिजे म्हणून ते काम पक्के केले नाही. तुम्हाला तलाव दिसते, पाईपलाईन दिसती, पण ते दुरुस्त केले नाही, फक्त दुरुस्तीसाठी ठेवले. आज या ठिकाणी मागच्या 5 वर्षिकला इकडे कोण होतं, वाघ का शिव कोण होत? कोणी पाहिलं असलं ओरबोट करून सांगा, मी माझं भाषण बंद करतो. पाहिलं कोणी? अरे तुम्हाला नाही आला नाही, पाऊस आलाय नाही. आता राहिलं सालाला विकास मिरीकडे गेले म्हणून मी नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये सांगितलं होतं, अनेक आमच्या भाजपच्या मित्राला सांगितलं होतं, तुम्हाला राजीव राजळेच्या भाजपचं तिकीट मुंडे साहेबांचे भाजप त्याला तो देणार नाही. दिलं का? त्यांना सगळं हळद लावून बसले. तिकिटाच्या दिवशी लांगुळी घातले, सगळे वाटलं. बायको आमदार, सासरे माजी आमदार, कारखान्याचे चेअरमन, राजीव राजळे दूध खरेदी विक्री संघाचे चेअरमन. यावेळी टाकळी मानूर जिल्हा परिषदेच्या उमेदवार उज्ज्वला गैनाथ शिरसाट यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. जनतेच्या पाठीमागे उभं राहण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. कुणी म्हणत असेल आम्ही रस्ते आडू, अरे रस्ते आणण्याची तुम्हाला गरज काय आहे? ज्या जनतेने तुम्हाला 15 वर्ष डोक्यावर घेतलं त्या जनतेला तुम्ही धमकी देता आम्ही रस्ते आडू. अरे रस्ते अडवायची गरज नाही, ही जनताच तुम्हाला आता अडवणार आहे. खरं पाहिलं, कुणी म्हणतंय आता आम्ही विकास करू. अरे 15 वर्ष कोण होतं इथं विकास करायला? कोण होतं? आम्ही होतो का? नाही. बालगाव गटामध्ये येऊन पहा मी काय विकास केलाय. प्रत्येक गावच्या सरपंचाला विचारा, नागरिकाला विचारा. जरी मी राजकारणात नवीन असले असं समजू नका कुणी, मला काही कळत नाही, मला सर्व गोष्टी कळतात. आज या भागामध्ये मी फिरताना पाहिलं, झाड देवळ्याचा प्रश्न असेल, बोरशेवाडीचा प्रश्न असेल, या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, प्रत्येक तांड्यावरचा प्रश्न असेल. तांड्यावर आज काय परिस्थिती आहे पाहिली का कुणी? दलित सुधार योजना असेल, पण या ठिकाणी कुठेही राबवले नाही. त्या माझ्या गटामध्ये येऊन पहा, दलित समाजाचा विकास काय असतो मी तो करून दाखवलाय. या ठिकाणी सुद्धा मी विकास करणार आहे. मला फक्त गरज तुमच्या सर्वांच्या साथीची आहे. या प्रसंगी आदिनाथ आव्हाड, महेंद्र शिरसाट, संपत गायकवाड, नामेश्वर कर्डिले, डॉक्टर राजेंद्र वडेकर, संतोष गर्जे, अशोक बडे, आदिनाथ बोरसे, नानासाहेब ढाकणे, पोपट पठाण, बबन पवार, भीमराव चंद्रकांत शिरसाट आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी.
गेल्या 2 ते 2.5 वर्षांमध्ये शिवसेनेची अवहेलना होतीये. सेनेचा हा मूळ स्वभाव नाहीये. मात्र केवळ सत्तेसाठी सेना भाजपसोबत असल्याची टीका माजी महसूल मंत्री काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. शिवसेनेचा स्वभाव बंडखोर होता, मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर हा बंडखोर स्वभाव त्यांच्या सोबतच गेला की काय, असा सवाल राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलाय. केवळ सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना भाजपसोबत असल्याची टीका यावेळी बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. खरंच शिवसेनेला भाजपला जनतेचं कळवळ आहे शेतकऱ्यांबद्दल? नाही, खरं म्हणजे सेनेची खूप अवहेलना गेल्या 2-2.5 वर्षामध्ये झालेली मी पाहिलेली आहे. खरं हा स्वभाव सेनेचा नाही, पण केवळ सत्तेकरता ते एकत्र राहिलेत असं चित्र मला दिसतंय. हा स्वभाव त्यांचा तर असा आहे की ते थोडे बंडखोर स्वभाव सेनेचा होता, तो आदरणीय बाळासाहेबांबरोबरच गेला का काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. हरीश दिमोटे, C24 तास, शिर्डी. भारतीय जनता पार्टी मंचर अवसार जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संजय थोरात आणि मंचर पंचायत समिती गटाचे उमेदवार वैशाली बाणखेले यांची पहिल्या टप्प्यातील प्रचार फेरी पूर्ण झाली आहे. दरम्यान घरोघरी जाऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधलाय. भारतीय जनता पार्टी मंचर अवसार जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संजय थोरात आणि मंचर पंचायत समिती गटाचे उमेदवार वैशाली बाणखेले यांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार फेरी पूर्ण झाली आहे. घरोघरी जाऊन आणि बाजारपेठांमध्ये फिरून त्यांनी जनतेशी संवाद साधलाय. थोरा मोठ्यांनी तसेच जनतेने त्यांना आशीर्वादही दिलेत. जनतेकडनं त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. आम्ही निवडून येणारच अशी खात्री आता दोनही उमेदवारांना वाटायला लागली आहे. उद्योगांमध्ये संजय थोरात यांनी यशाची शिखरे गाठत असताना आंबेगावच्या जनतेनं त्यांना चांगलीच साथ दिली आहे. आता राजकारणामध्येही मला आंबेगावची जनता निवडून आणणारच असे वक्तव्य संजय थोरात यांनी केलंय. त्याचप्रमाणे वैशाली बाणखेले यांच्याही घराण्याला समाजकारणाचा वारसा आहे, त्यामुळे जनता त्यांना स्वीकारून निवडून देईल असा विश्वास वैशाली त्यांनी व्यक्त केलाय. नरेंद्र मोदींच्या विचारानं प्रेरित झालेले दोनही उमेदवार नक्कीच मंचर अवसारी गटाचा विकास करतील असा जनतेमधनं सूर आहे. परंतु पुढचं चित्र 23 तारखेलाच स्पष्ट होईल. यावर्षी पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक जी आहे ती एका अर्थाने वेगळ्या पद्धतीची निवडणूक होणार आहे. विशेषतः आंबेगाव तालुक्याचा विचार केला तर यावर्षी आम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये अतिशय सक्षमपणे निवडणूक लढवित आहोत. त्याचं कारणही आहे की आंबेगाव तालुक्याकडे अनेक वर्ष एका विशिष्ट पक्षाच्या नेत्याचं नेतृत्व होतं, परंतु मंचरसारख्या मोठ्या शहराचा प्रश्न आजही कायम आहे. तो पाणी प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, साधी गटार दुरुस्तीचे प्रश्न देखील असतील की ज्याच्यावर आरोग्याचं सगळं प्रश्न त्याच्या हे असतो. तर असे अनेक प्रश्न आज ह्या भागामध्ये आहेत. त्यामुळं आम्ही ह्या निवडणुकीकडे एक वेगळ्या अर्थाने बघितलेलं आहे आणि ही निवडणूक आम्ही चांगल्या पद्धतीने लढणार आहोत. केवळ लढण्यासाठी लढणार नाही तर आम्ही ही निवडणूक जिंकण्यासाठीच लढायचा निर्धार केलेला आहे. निवडणूक लढत असताना आम्ही अतिशय सक्षम उमेदवार या ठिकाणी दिलेले की जे खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करणारे उमेदवार दिलेले की जे ह्या मातीतले उमेदवार आहेत, ज्यांना इथल्या लोकांच्या भावभावना माहिती आहेत, ज्यांना इथले प्रश्न माहिती आहेत आणि इथले प्रश्न सोडवू शकतात असे सक्षम लोक आम्ही या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून दिलेले. ह्या निवडणुकीच्या प्रचाराकरता प्रदेशातनं काही नेते आमचे इथे या ठिकाणी येणार आहेत, जिल्ह्यातनं देखील काही नेते या ठिकाणी येणार आहेत. प्रामुख्याने बबनरावजी लोणीकर जे या ठिकाणी येणार आहेत, सुभाषांना देशमुख येणार आहेत आणि आमचे नेते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय बापट साहेब देखील या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबरीने आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांचे अनेक विषय, शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असतील त्यासुद्धा जाणून घेण्यासाठी, त्याचं देखील सोडवण्यासाठी आमच्या इथं या ठिकाणी कृषी मंत्र्यांना आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. अनेक कार्यकर्ते या कामामध्ये आता सहभागी होत आहेत. समाजातनं पाठिंबा वाढत आहे आणि समाज देखील आता मोठ्या प्रमाणात परिवर्तनाची आशा धरून आहे. त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये आमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि आंबेगाव तालुक्यामध्ये कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री मला या निवडणुकीमध्ये नक्की आहे. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. निवडणुकीमध्ये सहकार्य केलं नाही तर तुमचा ऊस गाळप करणार नाही. शेतकऱ्यांनी काही चुकीचं केल्यास त्यांना चिमट्या घेण्याचं काम आम्ही करू. शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस साईकृपा अथवा गुराळाला द्यावा असा इशारा सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागोडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागोडे यांनी दिलाय. ज्या शेतकऱ्यांकडे ऊस आहे त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सहकार्य केलं नाही तर नागोडे सहकारी साखर कारखाना आणि कुकडी सहकारी साखर कारखाना त्यांचा ऊस गाळप करणार नसल्याचा इशारा ज्या शेतकऱ्यांकडे ऊस आहे त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सहकार्य केलं नाही तर नागोडे सहकारी साखर कारखाना आणि कुकडी सहकारी साखर कारखाना त्यांचा ऊस गाळप करणार नाही असा इशारा सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागोडे सहकार साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागोडे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलाय. ते बेलवंडी येथे बेलवंडी गटातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार नारळ फोडण्याच्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना घरातील लग्न समारंभाच्या वेळी ॲडव्हान्स देण्याचं काम आपण केलंय. आजारपणामध्ये मदत केली आहे. कोणत्याही शेतकऱ्यांची अडवणूक किंवा पिळवणूक केली नाहीये. मात्र शेतकऱ्यांनी काही चुकीचं केल्यास त्यांना चिमट्या घेण्याचं काम आपण करणार आहोत. त्यांनी त्यांचा ऊस साईकृपा अथवा गुराळाला द्यावा असा इशारा नागोडे यांनी दिलाय. त्यामुळे विरोधकांच्या हाती आता आयत कोलीत मिळालाय. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. पुणे महापालिकेच्या निवडणुकीनं वातावरण चांगलंच तापलंय. दरम्यान प्रभाग क्रमांक 39 धनकवाडी आंबेगाव पठार येथील अपक्ष उमेदवार सुवर्णा विकास चव्हाण यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं चित्र दिसून येत आहे. निवडणुकींच्या प्रचारामध्ये अनेक उमेदवार आणि राजकीय पक्ष विविध मुद्द्यांवर भर देऊन मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु प्रभाग क्रमांक 39 मधील अपक्ष उमेदवार सुवर्णा विकास चव्हाण यांनी महिलांच्या न्याय हक्कासाठी आणि विकास कामांसाठी उमेदवारी करत असल्याचं स्पष्ट केलंय. सुवर्णा विकास चव्हाण प्रभाग क्रमांक 39 मधून अपक्ष निवडणूक लढवित आहे. या प्रभागात बरेच प्रश्न प्रलंबित आहेत, जे की भाजी मंडई, कचऱ्याची समस्या, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, शाळा, अशा बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. तर ते मी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. मी बचत गटाच्या मार्फत महिलांना, गरजू महिलांना नेहमीच मार्गदर्शन करीत आहे. त्यात जयंत नागरी पतसंस्थेच्या मार्फत जे आर्थिक दुर्बल घटकांना त्या मार्फत आम्ही मदत करत आहोत. मिस्टर श्री विकास दादा चव्हाण हे एक राष्ट्रवादी पक्षाचे पक्ष स्थापनेपासून एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. तर आम्हाला उमेदवारी न मिळाल्यामुळं लोकांच्या आग्रहाखातर आम्ही अपक्ष निवडणूक लढवित आहे. त्यांनीच खूप पाठिंबा दिला की मग त्यासाठी आम्ही असा निर्णय घेतला की अपक्ष निवडणूक लढायची. एक प्रचाराचा शुभारंभ म्हणून एक पदयात्रा काढली होती. त्यात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. तर त्यांच्या मनामध्ये काय आहे ते 23 तारखेला निकालाच्या दिवशी आपल्याला समजेल. मी सुवर्णा विकास चव्हाण प्रभाग क्रमांक 39 मध्ये अपक्ष उमेदवारी लढवत आहे. आमचे चिन्ह आहे कब्बशी. तर प्रभागाच्या विकासासाठी मतदारांनी मला भरघोस मतांनी निवडून द्यावं ही मी सगळ्यांना विनंती करते. धनकवाडी आंबेगाव पठार मधील प्रभाग क्रमांक 39 हा राजकीय पक्षांच्या प्रचाराने जरी दणाणला असला तरी सुवर्णा विकास चव्हाण यांच्या कब्बशीनं चांगलीच चुरस निर्माण केली आहे. येत्या काळामध्ये ती आपल्याला बघायला मिळेल हे नक्की. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्त प्रभाग क्रमांक 39 धनकवडी चैतन्यनगर आंबेगाव पठार या विभागामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून विचार जर केला, अपक्ष उमेदवार म्हणून सौ सुवर्णा विकास चव्हाण यांना प्रचंड मताने सर्व प्रभागामधील धनकवडी चैतन्यनगर आंबेगाव पठार येथील सर्वस्व नागरिकांनी, शून्य नागरिकांनी आपण ह्या उमेदवाराला जास्तीत जास्त प्रचंड मताने विजयी करावं असे आपणास मी चव्हाण कुटुंबियांच्या वतीने विनंती करतो. आणि या उमेदवारास का निवडून द्यायचे तर आपल्या वार्डामध्ये सगळ्या प्रकारच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर विकास कमी आहे. आजपर्यंत 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून हा वार्ड अतिशय मागं पडलेला असून या वार्डामध्ये सर्व प्रकारच्या दृष्टिकोनातून विचार केला तर गार्डन आणि
वैद्यकीय सेवेच्या बाबतीत जर असा विचार जर केला तर आपला धनकडी विभाग, चैतन्यनगर पठार हा भाग अतिशय मोठा असून या विभागामध्ये कमीत कमी 1 लाख लोकसंख्या आहे. या 1 लाख लोकसंख्येच्या मानाने सर्वस्वी विचार जर केला तर या ठिकाणी स्त्रियांच्या बाबतीत प्रसूतिगृह अतिशय असणं आवश्यक गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून आपण ह्या विकासाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या उमेदवाराकडनं धनगडी विभागातून विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या प्रकारे कामं केली जातील असा त्यांचा अभ्यास आहे. आणि अभ्यासी वृत्ती असल्यामुळे आपल्या विभागातून जे आरक्षित जागा आहेत, आरक्षित जागेमध्ये अनेक प्रकारच्या आपल्याकडे कामं करायची राहिलेली राहून गेलेली आहेत. तर ही कामं करण्यासाठी आपल्याला हाच उमेदवार का निवडायचा आहे आणि हा उमेदवार अतिशय चांगल्या प्रकारे काम करण्यास पात्रता दिसत आहे. या सर्वस्वी विचारातून आपण या उमेदवारास चांगल्या प्रकारे प्रचंड बहुमताने विजयी करावं, कबसीच्या चित्रावर शिक्का मारून त्यांना महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवावं असे मी आपणास विनंती करीत आहे. अमोल उदमले सह हर्षल कोटावदे, C24 तास, पुणे. भारतीय जनता पार्टीचे पेठ घोडेगाव गटातील उमेदवार डॉक्टर ताराचंद कराळे यांची लांडेवाडी, चिंचोडी आदी गावांच्या पंचक्रोशीतील प्रचार फेरी पूर्ण झाली आहे. दरम्यान मतदारांचा देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. भारतीय जनता पार्टीचे पेठ घोडेगाव गटातील उमेदवार डॉक्टर ताराचंद कराळे यांची लांडेवाडी, चिंचोडी, नारोडी या गावाच्या पंचक्रोशीतील प्रचार फेरी पूर्ण झाली आहे. प्रचार फेरीदरम्यान मतदारांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. भावी जिल्हा परिषद सदस्य हे डॉक्टर कराळेच होणार असं मत मतदार व्यक्त करतायत. त्यांना मतदार आता कसा प्रतिसाद देतात हे येत्या 23 तारखेला निकालाच्या दिवशी समजेल. डॉक्टर साहेबांबद्दल माहिती द्यायची म्हणजे असे, डॉक्टर साहेब हे चांगली व्यक्ती आहे. त्यांनी गरीब लोकांशी चांगलं कॉन्टॅक्ट ठेवून चांगल्या माध्यमातून ते आज चांगली सेवा करतात. तरी ते माणसांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावा ही आमची अपेक्षा आहे. बोला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भातून लोकांसमोर जात असताना डॉक्टरांचा नवीन चेहरा हा लोकांना आज पाहावयास मिळतोय. त्याच पद्धतीने डॉक्टरांनी 4 महिन्यामध्ये केलेली आरोग्य शिबिरे, किल्ले स्पर्धा या माध्यमातून डॉक्टर प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलेत आणि स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार आणि त्याच पद्धतीने नवीन चेहरा आणि विरोधकांच्या ह्या खोट्या बोलतापांना कंटाळलेला मतदारवर्ग या सगळ्या गोष्टींकडं बारीकाईने लक्ष देता असं लक्षात येतं आहे की डॉक्टरांचा विजय हा भारतीय जनता पार्टीने दिलेला जो उमेदवार आहे त्याचा निश्चितच प्रचंड बहुमताने विजय होणार. याबद्दल मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका असण्याचं काही कारण नाही. त्याचबरोबर डॉक्टरांनी केलेलं आत्तापर्यंतचं कार्य, प्रत्येक माणसाच्या घराघरापर्यंत पोहोचणं, प्रत्येक माणसाला दिलेली आरोग्यसेवा, त्याच पद्धतीने किल्ले स्पर्धा, क्रिकेटच्या स्पर्धा, कबड्डीच्या स्पर्धा या माध्यमातून डॉक्टरांची प्रत्येक गावागावामध्ये मतदारसंघामध्ये पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. या कामांमुळे डॉक्टरांचा विजय आणि सर्वसामान्य माणसांचं मत हे डॉक्टरांना राहील आणि जिल्हा परिषदेचा उमेदवार ह्या मतदारसंघातून प्रचंड बहुमताने निवडून येईल अशी खात्री आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आहे. भारतीय जनता पार्टी घोडेगाव पेठ गटाचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर ताराचंद कराळे यांचा प्रचार हा खूप जोरात चालू आहे आणि आम्हाला विश्वास आहे की येत्या 23 तारखेला आंबेगाव तालुक्यातून सर्वात पहिले जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून ते जिल्हा परिषदेवर निवडून येणारच. डॉक्टरांनी गेल्या 4 महिन्यांपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. गाव टू गाव, डोर टू डोर आणि वॉर्ड टू वॉर्ड त्यांनी आरोग्य कॅम्प घेतले आहेत आणि हे आरोग्य कॅम्प लोकांना खूप भावले असून कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्व महिला उमेदवार असतील, महिला कार्यकर्ते असतील किंवा पुरुष असतील, सर्वांमध्ये उत्साह आहे. आणि एक तिसरा पर्याय म्हणून लोक डॉक्टरांना आणि भारतीय जनता पार्टीला खूप मतं देणार याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. आणि डॉक्टर खूप मोठ्या संख्येने, खूप मोठ्या मताधिक्याने या गटामध्ये विजय होणार आणि होणारच याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. आणि आम्ही डॉक्टरच नाही, संपूर्ण आंबेगाव तालुक्यातले सर्व उमेदवार हे निवडून येणार. आंबेगाव तालुका पंचायत समितीवर भारतीय पार्टीचा झेंडा फडकणार म्हणजे फडकणार याची आम्ही तुम्हाला पूर्णपणे खात्री देतो. अमोल जाधव, C24 तास, मंचर.
या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी भाग 2 मधील नागरिक हे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. मात्र राजकारण्यांचे आणि प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतील मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामध्ये किल्लारी भाग 2 मधील नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाहीये. तसेच या ठिकाणी रस्ते देखील नाहीयेत आणि नाल्यांचं कामही अर्धवटच आहे. आरोग्य उपकेंद्र मंजूर होऊनही निधी अभावी रखडलेला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीने विकासासाठी लाखो रुपयांचा खर्च केलाय असं जरी सांगितलं जात असलं तरी या निधीमधनं कुठलाही शासकीय अथवा निमशासकीय योजना या ठिकाणी राबवण्यात आल्या नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. गेल्या 6 महिन्यांपासून गावचा पाणीपुरवठा देखील बंद झालाय. किल्लारी भाग 2 वसाहतीमध्ये नागरी सुविधा पुरवण्याबाबत प्रशासनाकडे वारंवार मागणी करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झालंय. त्यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. आमच्या गावामध्ये रस्त्याची सोय नाही, लाईटची सोय नाही, पाण्याची सोय नाही. पाण्याची सोय असून सुद्धा किल्लारीमध्ये आमच्या 3 बोर आहेत. पाण्याची सोय असून सुद्धा आम्हाला पाण्यासाठी 1-2 किलोमीटर लांब जावं लागतंय. आणि प्रत्येक इलेक्शनला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या इलेक्शनच्या टायमाला उमेदवार येतात, आमच्याकडनं आम्हाला आश्वासन देतात तुमचे कामं करू, आणि नंतर गेली 5 वर्षाच्या नंतरच येतात. पुन्हा आम्हाला विचारायला कोण सुद्धा येत. आता काय ठरलं? आता आम्ही असं ठरलं की आम्ही किल्लारी भाग क्रमांक 2च्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही मतदान करणारच नाही. या समस्यांकडे राजकारण्यांनी आणि प्रशासन दुर्लक्ष करत आहे असा आरोप येथील नागरिकांनी केलाय. आमच्या या किल्लारी भाग क्रमांक 2 मध्ये जाणीवपूर्वक मागल्या 8 ते 10 महिन्यापासून पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. या ठिकाणी 3 बोरची व्यवस्था आहे. 3ही बोरला चांगलं मुबलक पाणी आहे आणि पुन्हा त्याच्यात 30 केडी पाणी पुरवठा योजना आहे. परंतु या सरपंचाच्या अकार्यक्षमतेअभावी आणि स्वतःच्या स्वार्थापोटी किंवा आम्हाला त्रास देण्याच्या पोटी जाणून बुजून 3ही बोरचा बारदाना विकरून टाकण्यात आले. शासकीय मालमत्ता पूर्णपणे विकरून टाकलेली आहे आणि वेळोवेळी आम्हाला त्रास देऊन आणि जाणून बुजून ह्या गावचा पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. आसिफ पटेल, C24 तास, लातूर. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामध्ये देवगड येथे 3 दिवस चालणारा घोडे बाजार सुरू आहे. या घोडे बाजारामध्ये नर्तकीलाही लाजवतील अशा घोड्यांच्या नृत्य स्पर्धा सुरू आहेत. ढोलकीचा ताल, पायात पैंजण आणि सुरू होतं अश्वनृत्य. पाहुयात या घोड्यांचं हे अश्वनृत्य. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामध्ये देवगड येथे 3 दिवस चालणारा घोडे बाजार भरलाय.
घोड्यांची खरेदी विक्री तर होतेच, मात्र विशेष म्हणजे या घोडे बाजारामध्ये देशभरातून आलेल्या घोड्यांच्या नृत्य स्पर्धा आयोजित केल्या जातात। गेल्या 4 वर्षांपासून बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे जावई रणजित देशमुख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलंय। सजून धजून पायामध्ये पैंजण बांधून ढोलकीच्या तालावर नाचणाऱ्या नर्तकी आपण पाहिल्याच असतील, मात्र घोडेही अगदी नर्तकीला लाजवतील असे नाचतायत। कोण चांगलं नाचणार यासाठी जणू या घोड्यांनी स्पर्धाच लावली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने अश्व या ठिकाणी आलेले आहेत। आपण जर बघितलं तर इतिहासामध्ये अश्वांचं महत्त्व यात अन्यसाधारण राहिलेलं आहे। मग ते पृथ्वीराज चव्हाण यांचा घोडा असेल, चेतक हा घोडा असेल, किंवा शिवाजी महाराजांची कृष्णा घोडी असेल, किंवा मग तो सिकंदरचा बॅसिफिलस हा घोडा असेल, या घोड्यांनी इतिहास घडवण्यामध्ये मोठं योगदान त्या ठिकाणी दिलं आहे। पण पूर्वीच्या काळामध्ये या अश्वांचं दळणवळणासाठी त्या ठिकाणी उपयोग व्हायचा, पण आपण आज बघतोय की जसा या अश्वांचा त्या ठिकाणी उपयोग कमी झालेला आहे, तर महत्त्व देखील या अश्वांचं त्या ठिकाणी कमी होत चाललेलं आहे। पण संगमनेर अश्वप्रेमी असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा या अश्वांना एक महत्त्वाचं स्थान आणि महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी आमच्या सर्व अश्वप्रेमी असोसिएशनच्या सर्व सदस्यांचा आमचा हा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे। आपला नाचण्यासाठी नंबर कधी येतोय याची वाट पाहत घोडे अगदी सजून धजून तयार आहेत आणि आपला नंबर आला की मालकाच्या तालावर हे घोडे अगदी थुई नाचतायत। ढोलकीचा ताल, पायामध्ये पैंजण आणि सुरू होते अश्वनृत्य, अगदी भारावून टाकणारं।
हे नृत्य पाहण्यासाठी राज्यभरामधून चाहते, परिसरातील नागरिक आपल्या परिवारासह या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सध्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमुळे मोठा राजकीय घोडेबाजार सुरू आहे. मात्र हा खराखुरा घोडेबाजार आनंद देणारा आहे. घोड्यांना नृत्यकला शिकवणे तसे अवघडच काम आहे. मात्र घोड्यांवर जीवापाड प्रेम करणारे घोडेमालक पोटच्या पोराप्रमाणे त्यांचा सांभाळ करतात आणि त्यांच्यावर नाचण्याच्या कलेचं संस्कार देखील करतात. आपल्या घोड्याला मिळालेलं पारितोषिक म्हणजे जणू घोडेमालकाचा सन्मानच असतो. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील घोडेमालक या ठिकाणी नृत्य स्पर्धेमध्ये सहभागी होतात. कसं आहे की लहान गोष्टीतनं मोठ्या गोष्टी घडत असतात. सारंगला पण असाच आम्ही सुरुवात केली असंच होतं आणि निश्चितच आता हे जो काळ आहे त्याच्यामध्ये अश्वप्रेम वाढलं आहे, अश्वपालन वाढलेलं आहे. जे मध्यंतरी काळामध्ये ते थांबलं होतं. निश्चितच देवगडचा बाजार मोठा व्हावा आणि जोपर्यंत असे बाजार मोठे होणार नाही तोपर्यंत अश्वपालनाचं महत्त्व अजून त्याचा प्रचार आणि प्रसार होणार नाही. त्यासाठी आम्ही माननीय रणजितदादांचं खास करून अभिनंदन करतो की या परिसरामध्ये देवगडामध्ये त्यांनी सुरुवात केली. 3 वर्षात पण सुद्धा मोठं आयोजन त्यांनी चांगलं केलं आणि येणाऱ्या जनावरांना पार चाऱ्यापासनं तर पाण्यापासनं इथं सोयी पुरवल्या जातात. निश्चितच ते वाखाण्याजोगं आहे. मी खरं म्हणजे माननीय रणजितदादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं त्यांना अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की असंच अश्वप्रेम या देशामध्ये या राज्यामध्ये फळायला पाहिजे आणि त्याची आपण खरं म्हणजे सर्वांनी ती जबाबदारी आहे. जे अश्वप्रेमी आहेत त्यांची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की निश्चितच आपण अश्वाच्या प्रेमापोटी हे सर्व केलं पाहिजे. हरीश दिमोटे, C24 तास, शिर्डी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. अकोला तालुक्यातील गणोरे येथे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रचार सभा संपन्न. खेड तालुक्यामध्ये सर्वात श्रीमंत उमेदवाराची संपत्ती 18,81,00,000. राजकीय नेत्यांची संपत्ती आली जनतेसमोर. निवडणुकीमध्ये सहकार्य केलं नाही तर ऊस गाळप करणार नाही, राजेंद्र नागवडेंचा इशारा. आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे आणि राजकर्त्यांचे दुर्लक्ष. आगामी निवडणुकीमध्ये मतदानावर टाकला नागरिकांनी बहिष्कार. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सकाळ वर्तमानात बिनधास्त.